हॅलो स्टुडंट्स, मी गायत्री सदाफळ पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडियावर. आज आपण घेणार आहोत ब्रिज कोर्सची 8th स्टँडर्डची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 23. सो स्टार्ट. लेट अस अंडरस्टँड मॅग्नेटिझम, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आपल्याला काय काय शिकायचं आहे? मॅग्नेटिझम शिकायचं आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स शिकायचं आहे आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टीज शिकायचं आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या. ओके, तर रेफरन्स आपण पाहूया. रेफरन्स आपण घेतला आहे 7th स्टँडर्डचा चॅप्टर नंबर 19 प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड. याच्यातून आपण रेफरन्स घेतला आहे. ओके, लर्निंग आउटकम्स आहे अप्लाइज लर्निंग ऑफ सायंटिफिक कॉन्सेप्ट्स इन डे टू डे लाईफ. फॉर एक्झाम्पल, यूज ऑफ magnetic needle, the difference between the magnet and magnetic substances can be identified and various activities related to magnetism can be performed. Okay, let's take a look. Okay, magnets are made up from the alloy of iron, cobalt and nickel. Magnets हे कशापासून बनलेले असतात? मॅग्नेट्स हे अलॉय पासून बनलेले असतात. कसल्या? आयर्न, कोबाल्ट आणि निकेलच्या. ओके, तर निपरमॅग and an alloy of iron, nickel, aluminum and titanium is used to make a magnets. निपरमॅग हा काय एक अलॉय आहे आयर्न, निकेल, ॲल्युमिनियम आणि टिटॅनियमचा, जो कशासाठी यूज करतात? मॅग्नेट बनवण्यासाठी यूज करतात. वी हॅव ऑल्सो लर्न दॅट अल्निको इज अ मॅग्नेटिक अलॉय ऑफ ॲल्युमिनियम. ओके, निकेल अँड कोबाल्ट. वी हॅव ऑल्सो लर्न दॅट. आपण आणखीन काय शिकलो? अल्निको हा काय मॅग्नेटिक अलॉय आहे ॲल्युमिनियमचा, निकेलचा आणि कोबाल्टचा. सिंगल टच मेथड अँड डबल टच मेथड आर यूज टू क्रिएट अ मॅग्नेटिझम इन स्टील बार्स. ओके, सिंगल टच मेथड आणि डबल टच मेथड कशासाठी यूज केली जाते? क्रिएट अ मॅग्नेट्स इन स्टील बार्स. ओके, नेक्स्ट, द सायंटिस्ट विल्यम गिल्बर्ट गिव्स अ सायंटिफिक एक्सप्लेनेशन based on experiment of observation that a freely suspended magnet always settles in the north south direction only. सायंटिस्ट विल्यम गिल्बर्टने काय केलं? एका एक्सपेरिमेंटमधून ऑब्झर्वेशन केलं की फ्रीली सस्पेंडेड जो मॅग्नेट असतो तो ऑलवेज नॉर्थ साऊथला काय असतो? डायरेक्शनला सेटल झालेला असतो. ओके, द नॉर्थ पोल ऑफ फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट सेटल इन द डायरेक्शन ऑफ जिओग्राफिक नॉर्थ ऑफ द अर्थ. जो मॅग्नेटचा नॉर्थ पोल असतो तो जी आपली जिओग्राफिक नॉर्थ डायरेक्शन असते अर्थची, त्या साईडला काय झालेला असतो? सस्पेंड झालेला असतो. गिल्बर्ट इन्फर्ड फ्रॉम दिस दॅट अर्थ इटसेल्फ इज अ गिगॅन्टिक मॅग्नेट. ओके, गिल्बर्टने काय सांगितलं की अर्थ ही स्वतः एक काय आहे? गिगॅन्टिक मॅग्नेट आहे. ओके, साउथ पोल ऑफ दिस मॅग्नेट मस्ट बी नियर द जिओग्राफिक नॉर्थ पोल ऑफ द अर्थ. जो साउथ पोल असतो मॅग्नेटचा तो कशाच्या नियर असतो? जिओग्राफिक ऑफ द नॉर्थ पोल ऑफ द magnet must be near the geographic north pole of the earth while the magnetic north pole is near to the geographic south pole. जो साउथ पोल असतो तो कशाच्या जवळ असतो? जिओग्राफिक नॉर्थ पोलच्या जवळ असतो आणि जो मॅग्नेटिक नॉर्थ पोल असतो तो जिओग्राफिक साउथ पोलच्या काय असतो? जवळ असतो. ओके, नेक्स्ट आपण पाहूया. मायकल फॅरेडे प्रपोज द कन्सेप्ट ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. मायकल फॅरेडेने काय केलं? कन्सेप्ट काढली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची. द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक लाईन्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स. जी इंटेन्सिटी असते ती कशामुळे ऑब्टेन होते? नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्समुळे ऑब्टेन होते. आता तुम्हाला मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बघायच्या असतील तर सी दॅट इट्स अ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ह्या काय आहे? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत. ओके, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट इंटरॅक्ट इच अदर. ते काय होत नाही? एकमेकाला कधीच इंटरॅक्ट होत नाही. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स एकमेकाला कधीच इंटरॅक्ट होत नाही. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज रन फ्रॉम नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. दुसरी प्रॉपर्टी काय सांगितली त्यांनी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ही? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑलवेज रन फ्रॉम नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. ते ऑलवेज कशा रन करतात? नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. ओके, मॅग्नेटिक फील्ड कॅन बी पास थ्रू द कार्डबोर्ड, अ बॉटल अँड वॉटर. However, in each case, intensity of magnetic field found to be decreased. प्रत्येक केसमध्ये तुम्हाला कशी होताना दिसेल? ती डिक्रीज होताना दिसतील. नेक्स्ट पॉइंट आपण पाहूया.
लेटेस्ट प्रॅक्टिस. आपल्याला काय करायला सांगितलंय? प्रॅक्टिस करायला लावली त्यांनी. क्वेश्चन आहे, टेक अ स्मॉल कार्डबोर्ड. एक काय करायचं आहे तुम्हाला? कार्डबोर्ड घ्यायचा आहे. प्लेस अ बार मॅग्नेट ॲट इट्स सेंटर. त्याच्या सेंटरला काय करायचं आहे तुम्हाला? बार मॅग्नेट ठेवायचं आहे. स्प्रिंकल अ सम आयर्न फिलिंग ऑन द कार्डबोर्ड. कार्डबोर्डवर काय करायचे आहे तुम्हाला? आयर्न फिलिंग म्हणजे आयर्नचे छोटे छोटे तुकडे टाकायचे त्या मॅग्नेटच्या अराउंड. ओके. टॅप द कार्ड जेंटली. आणि ते कार्ड काय करायचं आहे? जेंटली टॅप, असं टॅप करायचं आहे. ओके. ऑब्झर्व अरेंजमेंट ऑफ द आयर्न फिलिंग. तुम्हाला काय करायचं आहे? आयर्न फिलिंगची जी अरेंजमेंट आहे ती ऑब्झर्व करायची. शो दी स्पेसिफिक अरेंजमेंट ऑफ आयर्न फिलिंग विथ द हेल्प ऑफ डायग्राम. ती तुम्हाला काय करायची? आयर्न फिलिंगची ती जी आहे ती काय करायची आहे? डायग्राम तुम्हाला काय करायची आहे? दाखवायची. अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला काय होतील? त्या आयर्न फिलिंग अरेंज झालेल्या दिसतील. ओके. कशा? इकडून इकडे काही अशा अरेंज झालेले दिसतील. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला त्या आयर्न फिलिंग काय झालेले दिसतील? अरेंज झालेले दिसतील. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. यू आर गिवन अ पीस ऑफ मेटल. ओके. यू आर गिवन अ पीस ऑफ मेटल. हाऊ विल यू आयडेंटिफाय वेदर दिस पीस इज मॅग्नेट ऑर नॉट. ओके. तुम्हाला एक पीस दिलेला आहे मेटलचा. तुम्ही कसं काय आयडेंटिफाय करशाल की हे मॅग्नेट आहे की नाही? याच्यामध्ये तुम्ही काय करशाल? तो जो पीस आहे मेटलचा, ओके, तर त्या मेटलच्या पीसच्या आसपास तुम्ही हा जो एक्सपेरिमेंट केला हाच करणार. काय करणार? आयर्न फिलिंग तुम्ही टाकणार. आणि ती जर आयर्न फिलिंग अशा प्रकारे काय झाली? मॅग्नेटिक फील्ड ऑफ लाईनच्या डायरेक्शनने डायरेक्ट झाली तर ते काय असेल? एक मेटल असेल. ओके. किंवा त्या आयर्न फिलिंग जर अट्रॅक्ट झाल्या त्या मेटलकडे तर तुम्ही काय म्हणाल? इट इज अ मॅग्नेट. ओके. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द मेथड ऑफ जनरेटिंग मॅग्नेटिझम बाय ऑब्झर्विंग द फिगर गिवन बिलो. ओके. आयडेंटिफाय द मेथड ऑफ जनरेटिंग मॅग्नेटिझम बाय ऑब्झर्विंग द फिगर गिवन बिलो. तुम्हाला खालची फिगर पाहून काय करायचं आहे? आयडेंटिफाय करायचं आहे मॅग्नेटिझम बाय ऑब्झर्विंग फिगर गिवन बिलो. ही फिगर ऑब्झर्व करून. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राईट द नेम्स ऑफ 4 डिव्हाइसेस दॅट वर्क ऑन मॅग्नेटिझम. 4 डिव्हाइसेस राईट करायला लावली आपल्याला जे मॅग्नेटिझमवर वर्क करतात. कोणती ती डिव्हाइसेस आहे? पहिला आहे लाईट. ओके. फर्स्ट डिव्हाइस आहे लाईट. सेकंड आहे मोटार. थर्ड आहे टेलिव्हिजन. आणि फोर्थ आहे फॅन. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 5. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर. राईट द करेक्ट नेम्स ऑफ द इन द गिवन ऑप्शन. ओके. आपल्याला काय करायचे आहे? हे काय करायचे? ऑप्शन सिलेक्ट करायचे. ओके. तर फर्स्ट जे बघतोय आपण इट इज अ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. सेकंड आहे हाय मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. ओके. आणि थर्ड आहे लो मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. आपण अशा प्रकारे नेमिंग केलंय डायग्रामला. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 6 आहे. ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिली आहे. टेक अ बार मॅग्नेट. एक बार मॅग्नेट तुम्हाला घ्यायचं आहे आणि स्टिक अ पिन टू इट. त्याला काय करायची? एक पिन स्टिक करायची. स्टिक अनदर पिन टू द पिन. त्या पिनला काय करायची? तुम्हाला दुसरी पिन स्टिक करायची. सी हाऊ मेनी पिन्स कॅन बी अटॅच दिस वे. देन प्लेस द मॅग्नेट ऑन द कार्डबोर्ड अँड सी हाऊ मेनी पिन स्टिक टू द मॅग्नेट ॲज अबाव. ट्राय रिपीटिंग अबाव ॲक्शन बाय इन्क्रीजिंग द नंबर ऑफ कार्डबोर्ड्स. आता तुम्ही हा एक्सपेरिमेंट केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल? जी पिन डायरेक्टली मॅग्नेटिक फील्डला अटॅच असेल त्याला तुम्ही मेनी पिन्स अटॅच करत गेला तरी खूप साऱ्या पिन्स अटॅच होतील. पण तुम्ही जर मिडलला कार्डबोर्ड प्लेस केला तर जसे तुम्ही कार्डबोर्डचे जेवढे कार्डबोर्ड वाढवशाल तेवढे ती पिनचा नंबर काय होईल? डिक्रीज होईल. ओके. हे तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटीमधून दिसून येईल. अशा प्रकारे आज आपण 8th स्टँडर्डची ॲक्टिव्हिटी नंबर 23 पण कंप्लीट केलेली आहे. थँक्यू स्टुडंट्स. लवकरच भेटूया ॲक्टिव्हिटी नंबर 24 मध्ये. थँक्यू.